पूर्वी कोकणात घरोघरी एल्लप्पे केले जायचे, म्हणजे आप्प्यांचाच एक प्रकार असा. तर इकडे मी त्याच्यासाठी सामान घेतलंय. इकडे मी 2 वाटी तांदूळ घेतलंय, ते रात्री भिजत घातलंय. त्याच्यात घातलंय अर्धा चमचा मेथी आणि इकडे 1 वाटी चण्याची डाळ. हे दोन्ही वेगवेगळे भिजत घालायचे आणि सकाळी हे वाटायचे. नंतर खोबऱ्याचे तुकडे आतमध्ये घालण्यासाठी, थोडेसे काजूचे तुकडे, 1 वाटी खोबरा, 1 वाटी गूळ, 1 चमचा जिरा आणि थोडासा तूप. आता तांदूळ आणि चण्याची डाळ हे वेगवेगळी वाटून घ्यायची. पहिले आपण चण्याची डाळ वाटून घेऊया. मिक्सरमध्ये चण्याची डाळ घालायची सगळे, त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं, अगदी वाटण्यापुरतं, आणि खसखशीत वाटून घ्यायची. अशा प्रकारे ही चण्याची डाळ मी वाटून घेतली. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये तांदूळ वाटून घेऊया. आता हे तांदूळ वाटून झाले ते आपण ह्याच पिठात काढून घेऊया आणि हे दोन्ही पिठा आपण एकत्र करायचे. आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ह्या 1 चमचा जिरा आणि ह्या खोबरा थोडासा खरवडून घ्यायचा. अशा प्रकारे जिरा आणि खोबरा मी खरवडून घेतलंय, त्या ह्या पिठामध्ये घालायचं. आता याच्यात घालूया थोडासा मीठ आणि गूळ, आणि गूळ विरघळेपर्यंत ढवळायचं. त्याच्यात घालायचे खोबऱ्याचे तुकडे आणि काजूचे तुकडे, आणि खूप वेळा चांगला ढवळून घ्यायचं. म्हणजे काय होता तर गूळ पण विरघळता आणि तांदूळ आणि डाळीचा मिश्रण पण एकत्र होता नीटपणे. आता अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी तयार झाली. अशा प्रकारे एवढी कन्सिस्टन्सी ह्या पिठाची होईल. हे बघ. आता इकडे गॅसवर मी एल्लप्प्याचा भांडा ठेवलाय. आपण नेहमी आप्पे करतो त्याच भांडा असतो, त्याच्यामध्ये हा तापला चांगला की त्याच्यात घालायचा. आता हे गोड असल्यामुळे त्यात तूप घालायचं. समजा आपण जेव्हा तिखट करतो तेव्हा तेल घातलं तरी चालतं. आता मी इकडे तूप घातलंय. आता हा तापलाच. आता काय करायचं, चमच्यान थोडा थोडा पीठ त्याच्यामध्ये घालायचं. आता हे आपण करून बघूया. असे उलटून घ्यायचे. बघा किती मस्त रंग येईल. आपण याच्यात कोणत्याही प्रकारचं सोडो किंवा इनो असं काही घातलं नाही. आता हे दुसऱ्या बाजून सगळं उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजून भाजून घ्यायचे. तर दुसऱ्या बाजून मी भाजून घेते. मग त्याच्यात थोडंसं तूप घालायचं. मग दुसऱ्या बाजून पण छान वास येतात तुपात. आता हे दुसऱ्या बाजून पण भाजून झाले की आपण असे काढून द्यावं. दुसऱ्या बाजून पण अशी जाळी पडतली, ते का पूर्ण ब्राऊन नाही म्हणा, पण जाळी पडतायचं होतं ते शिजले. आता आपण परत त्याच्यात तूप घालूया थोडासा आणि परत चमच्यान थोडा थोडा मिश्रण, आणि हे भाजून घेऊया. आता हे भाजले कसे ओळखायचे, तर इकडे वरती पण सगळी जाळी पडतात, हे बघा, आणि खालून पण जाळी पडतात. आता हे तयार झाले. हे सगळे असे चमच्यात काढून घ्यायचे, पटापट सुटतात. अशा प्रकारे हे एल्लप्पे तयार. आता ह्या सामानामध्ये साधारणपणे 20-25 एल्लप्पे होतात. आमच्या लहानपणी हे केले जायचे, कारण त्यावेळी कप केक वगैरे असं काही प्रकार नव्हतो, त्यामुळे पोटभरीचा खाना म्हणून ह्या करून ठेवला जायचा. दिवसभर मुला खायचे. तर अशा प्रकारचे एल्लप्पे तुम्ही करून बघा. आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.